नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा संप मागे, आज होणार कामावर रुजू. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल. फरारी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती ब्रिटनकडून मान्य. वॉरंट जारी करण्याचा मुद्दा वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली, एन रामस्वामी नवे आयुक्त. जम्मू ते श्रीनगर अंतर कमी करणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं 2 एप्रिलला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून धरमशालात रंगणार. आता सविस्तर वृत्त. राज्यात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा संप काल मागे घेण्यात आला. सर्व निवासी डॉक्टर काल रात्री उशिरा कामावर रुजू झाले. यात सहभागी असलेल्या भारतीय चिकित्सा संघानंही आपला संप मागे घेतला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत डॉक्टरांच्या संपाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून सरकारच्या वतीनं त्यांना ठोस आश्वासन देण्यात आलं आहे. तरीही डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत सरकारनं ठोस भूमिका घेतल्यानंतर संप मागे घेतल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं. After meeting with Honorable Minister Girish Mahajan, we discussed all our demands along with him, and he agreed with all our demands, and government has given in the written format with the time-bound period, whatever our demand is, and government promised us. Previously we used the term assured us, now it is promised us. Government will complete all our demand within 15 days, and after that meeting, we have taken our long mass leave, called off, and we are joining our duties with immediate effect. प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये काल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. या प्रकरणानंतर एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमान प्रवासबंदी घातल्यानं काल त्यांना रेल्वेनं मुंबईला प्रयाण करावं लागलं. दरम्यान या प्रकरणाची गंभीर नोंद घेत शिवसेनेनं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. फरार व्यावसायिक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या मागणीसंदर्भात ब्रिटिश सरकारनं पुढली कारवाई केली आहे. मल्ल्याच्या मागणीला ब्रिटिश सरकारनं वेस्टमिन्स्टर कोर्टाच्या समोर ठेवलं आहे. देशातल्या अनेक सरकारी बँकांतून जवळपास 9,000 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन न चुकवणाऱ्या विजय मल्ल्याच्या ताब्यासाठी भारत सरकारनं ब्रिटिश सरकारकडे आग्रह केला होता. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनानं काल केल्या. मुंढे यांच्याऐवजी 2004 सालच्या तुकडीतले एन रामस्वामी हे नवी मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त होतील. मात्र मुंढे यांची कुठे नियुक्ती करण्यात आली हे मात्र कळू शकलेलं नाही. गेल्या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. मात्र राज्य सरकारनं तो स्वीकारला नव्हता. तुकाराम मुंढे यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापनाचे संचालक असलेले एस.के. दिवसे यांची भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भंडाऱ्याचे सध्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या उधमपूरजवळ देशातला सर्वात मोठा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. 9 किलोमीटर लांबीच्या या भुयारी मार्गाचं 2 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. चिनोनी नाशरी दरम्यानच्या या भुयारी मार्गामुळे दररोज 27 लाख रुपयांच्या पेट्रोलची बचत होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणही होणार आहे. या भुयारी मार्गातून दररोज 15,000 वाहनं जाण्याची शक्यता आहे. 4 साल लगे हैं. वैसे भी रिकॉर्ड है कि ये कम समय में हुई है, क्योंकि टोटल टनल 9.5 किलोमीटर की है. और इसकी सबसे बड़ी विशेषता ये है कि वर्ल्ड स्टैंडर्ड में जो सिक्योरिटी के नॉर्म्स हैं, आज सब स्टैंडर्ड्स लेकर इसमें टनल में बनाया गया है. यहाँ सभी एटोमाइजेशन है, जैसे अंदर में ऑक्सीजन है, बाहर की फ्रेश हवा जा सकती है, गाड़ी फेल हुई तो उठाकर उसको अलग रखा जा सकता है,
उसके लिए एस्केप टनल बना हुआ है जो स्पेशल इसके लिए बना हुआ है। इसके साथ टेलीकम्युनिकेशन सिस्टम अंदर में है, अलार्म लगते हैं, एवरीथिंग इज देयर। और ये टनल ऐसी है कि जो श्रीनगर से जम्मू तक का डिस्टेंस जो है उसमें 2 घंटा कम करने वाली है। जो 2 घंटा चलता था वो केवल 7 मिनट में हम निकल जाएंगे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आरक्षणाविरोधात असल्याचा विरोधकांचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यसभेत बोलताना फेटाळला। मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना असलेलं आरक्षण सुरू राहील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिल्याचं ते म्हणाले। मागासवर्गासाठीच्या राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं। रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी राज्य सरकारांनी सुरक्षित वातावरणाची खातरजमा करावी असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत सांगितलं। डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी असं आवाहन राज्य सरकारांना करण्यात आलं आहे। सुमारे 200 कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारात दोषी असलेल्या एकूण 140 प्रकरणांमधल्या संबंधितांना केंद्र सरकारनं बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोटिसा जारी केल्या आहेत। केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली। शेतकऱ्यांना मदत देण्याबरोबरच शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर शासनाचा भर आहे। त्यातूनच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं जाऊ शकतं। कर्जमाफीच्या दृष्टीनं सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्याचा सहभाग दिला जाईल असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं। 1 कोटी शेतकऱ्यांना हे स्पष्टपणे सांगतो की जो काही विचार या ठिकाणी आम्ही करतो आहोत तो जे थकीत आहे, जे दुष्काळामुळे त्या ठिकाणी सिस्टीमच्या बाहेर गेले अशा शेतकऱ्यांकरता काही ना काही योजना तयार करायचा आमचा प्रयत्न चालला आहे। त्यामुळे कृपया आपण भरायची क्षमता असताना किंवा आपण दरवेळेस भरत असताना आता कदाचित आपल्यालाही कर्जमाफी मिळेल अशा माध्यमातून कर्ज भरायचं नाही अशी कृपया चूक करू नका, ते योग्य होणार नाही। ही सिस्टीम जर कोलॅप्स झाली तर पुढच्या वर्षी तुम्ही अडचणीत याल। विरोधकांनी चर्चेसाठी कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। विरोधी आमदारांचं निलंबन हे त्यांच्या वर्तनामुळे झालं, शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। शेतकऱ्यांचे प्रश्न आपण चर्चेने सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे, पण पहिल्यांदा तुम्ही 19 आमदारांचं निलंबन रद्द करा। तुम्हाला भीती आहे की जर शिवसेनेने सरकारच्या विरोधात मतदान केलं तुम्हाला बरोबर 17-18 सदस्य कमी पडतात आणि नेमके आमचे 19 सदस्य रद्द करून एक मेजॉरिटी कृत्रिमरित्या मॅन्युफॅक्चर करायचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। याआधी सकाळी नियोजित कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं। कालही विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार कायम राहिला। कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेत सलग 12व्या दिवशीही कामकाज होऊ शकलं नाही। कामकाजाला सुरुवात होताच विरोधी सदस्यांनी हौद्यात उतरून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली। उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वारंवार निर्देश देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे उपसभापतींनी एका मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। अयोध्येत राम मंदिर व्हायला पाहिजे, पण ते न्यायालयानं निर्णय देऊन न्यायालयाबाहेर चर्चा करून किंवा परस्पर सामंजस्यानं चर्चाहून होत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचं स्वागतच करेल असं मत संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोईम्बतूर इथल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। धर्माच्या नावावर राजकारण करून नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम काही समाजविघातक प्रवृत्तींकडून होत आहे, त्याला वेळीच आळा बसावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आल्याचंही तामशेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं। देशातून गेल्या 9 महिन्यात 24 लाख टन कांद्याची निर्यात झाली असून पुढल्या 3 महिन्यात ती निश्चितच 30 लाख टनांपर्यंत पोहोचेल असं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे। आपला कांदा 79 देशात पोहोचला असून त्याचं निर्यात मूल्य अंदाजे 3,385 कोटी रुपये इतकं असल्याचं त्यांनी दूरदर्शनला सांगितलं। राज्यात यापूर्वी काही ठराविक जिल्ह्यांमध्येच कांदा उत्पादक होते, मात्र आता अनेक ठिकाणी कांद्याचं पीक घेतलं जातं। या विक्रमी पिकामुळे कांद्याची कमतरता भासणार नाही असं ते म्हणाले।
शेतकऱ्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवली असून शासनानंही निर्यात धोरण स्थिर ठेवल्यास निर्यातीचं प्रमाण वाढेल असं नानासाहेब पाटील यांनी सांगितलं. ह्या वर्षी आतापर्यंत वेबसाईटवर जे आकडे लोड झाले त्याच्यामध्ये डिसेंबरपर्यंत 23,99,000 म्हणजे जवळजवळ 24 लाख मेट्रिक टन कांदा हा परदेशी निर्यात झालेला आहे आणि अजून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चची माहिती अपलोड व्हायची आहे. आणि हे जर बघितलं सगळं तर नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये एकदा 2.5 लाख, एकदा 3.5 लाख अशा पद्धतीने त्याची वाढ होत गेली निर्यातीमध्ये. आणि हेच प्रमाण जर ठरवलं सरासरी 2 लाख रुपये 2 लाख मेट्रिक टन पर मंथ जरी म्हटलं तरी मार्च एंडपर्यंत हा आकडा 30 लाख मेट्रिक टनाच्या पुढे निश्चित जाणार आहे. कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसतं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपण आपली आवड जोपासू शकतो हे अहमदनगर इथल्या 77 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखवून दिलं आहे. अहमदनगर शहरालगत असलेल्या ढवण वस्ती इथं राहणारे उद्धवराव कराळे हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी. शेतीची आवड असलेल्या कराळेंनी निवृत्तीनंतर आपल्या 11 एकर शेतीत संत्री, चिकू, नारळ, जांभूळ, पेरू आणि काही सीताफळाची झाडं लावली. आंब्याच्या बहुतेक व्हरायटीज आहेत, 7-10 व्हरायटीज आहेत. चिक्कू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, जांभूळ आहे, पेरू आहे आणि अंजिराचा बाग सुद्धा आहे काही प्रमाणात. आणि एक विहीर आहे ती सर्वसाधारण 75 फूट खोल आणि 35 फूट व्यास आहे तिचा. आणि ती विहीर मला पुरवते एवढ्या क्षेत्राला. आणि त्याच्यावरून मी पाणी हे सगळं भरतो आणि ठिबक सुद्धा केलेली आहे. इथं लोकल मार्केट आणि काही इथं जवळपास वस्ती असल्यामुळं इथं दररोज 500-1000ची विक्री होते माझी. मला सर्वसाधारण 6-7 लाख रुपये मिळतात. कराळे यांना शेतकामात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनीही तितकीच मोलाची साथ दिली आहे. शेती कामातून समाधान मिळत असून वेळेचा सदुपयोग होत असल्याचं त्या सांगतात. शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. मी नंतर कोकणातून काही याची मसाल्याची पिकं आणलेली आम्ही इथे लावली होती. लवंग, वेलची, नंतर मिरी. पण त्यातल्या मिरीचे चांगलं सक्सेस झालं. मागच्या वर्षीपासून त्याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि मिरीचे वेल चांगले वाढलेले आहेत आमचे. फळांची लागवड करूनच कराळे थांबले नाहीत. त्यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्रही सुरू केलंय. शिवाय दररोज त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती शेतकरी घेतात. शेतात नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल हे कराळे यांनी दाखवून दिलंय. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून धरमशाला इथं चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना खेळला जाणार आहे. 4 सामन्यांच्या या मालिकेत एक सामना अनिर्णित राहिला असून दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या संघात मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर यांना स्थान देण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा संप मागे, आज होणार कामावर रुजू. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल. फरारी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती ब्रिटनकडून मान्य. वॉरंट जारी करण्याचा मुद्दा वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली. एन रामस्वामी नवे आयुक्त. जम्मू ते श्रीनगर अंतर कमी करणाऱ्या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं 2 एप्रिलला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून धरमशालात रंगणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.